Hello student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn 4th standard EVS and chapter name is Storage of Water. Try this. Make a small hillock of mud and stones in the schoolyard. Set some stones into the hillock. Pour water over the hillock from a watering can like rain. Use the following points to study how the water flows over the hillock. So here you have to make a small hillock. इथे जी गर्ल आहे तिने काय केलेलं एक स्मॉल हिलॉक बनवलेलं आहे इन द स्कूल यार्ड म्हणजे शाळेच्या पटांगणामध्ये एक छोटासा स्मॉल हिलॉक बनवलेला आहे. तुम्ही पिक्चर मध्ये बघू शकताय तो कसा दिसतोय. आणि त्याच्यामध्ये काही स्टोन्स तिने काय केलेले आहे सेट सम स्टोन्स इन टू द हिलॉक आणि त्याच्या हिलॉकच्या आतमध्ये पण तिने काही स्टोन्स टाकलेले आहेत ठेवलेले आहेत आणि वरून ती वॉटर पोअर करतीये फ्रॉम वॉटरिंग कॅन. जसं रेनिंग होतं तशा पद्धतीने वॉटरिंग कॅनने ती पाणी सोडत आहे. यूज द फॉलोविंग पॉइंट्स टू स्टडी. तुम्हाला आता काही फॉलोविंग पॉइंट्स दिलेले आहेत ते स्टडी करायचे. फर्स्ट आहे इन विच डायरेक्शन डज द वॉटर फ्लो. कुठल्या डायरेक्शन मध्ये वॉटरचं फ्लो असणार आहे. सेकंड क्वेश्चन हाऊ डज वॉटर फ्लो ऑन द स्टीपर स्लोप्स. जे स्टीपर म्हणजे तीव्र उतार जिथे असेल तिथे कशा पद्धतीने वॉटर फ्लो होणार हे सांगायचं आहे. नेक्स्ट आहे हाऊ डज इट फ्लो ऑन द जेंटल स्लोप. जिथे तीव्र उतार नाही आहे तिथे वॉटर कसं फ्लो करणार ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. नंतर आहे व्हॉट हॅपन्स वेन द स्टोन्स कॉज अँड ऑब्स्ट्रक्शन. म्हणजे जेव्हा स्टोनमुळे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळे निर्माण होतात पाण्याला फ्लो होण्यामुळे. असं कुठला एरिया आहे जिथे स्टोनमुळे ऑब्स्ट्रक्शन तयार होत आहे ते तुम्हाला सांगायचे. ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळे निर्माण होते. नेक्स्ट आहे वेअर डू पडल्स फॉर्म. पडल्स म्हणजे चिखल कुठे फॉर्म होत आहे ते पण तुम्हाला बघायचं आहे. वेन डज द डायरेक्शन ऑफ फ्लो चेंज. आणि पाण्याचं डायरेक्शन किंवा पाण्याचं फ्लो कुठे चेंज होतंय जेव्हा वॉटरिंग पॉटनी जेव्हा पाणी टाकण्यात येतं तेव्हा फ्लो कुठे चेंज होतं ते पण तुम्हाला ऑब्झर्व करायचंय. काही परत सेकंड. नाउ स्टॉप वॉटरिंग द हिलॉक. मेक ऑब्झर्वेशन युझिंग द फॉलोविंग पॉइंट्स. आता तुम्हाला दुसरं ऑब्झर्वेशन हे करायचंय. वाय डिड द हिलॉक ड्राय वेन वी स्टॉप पोरिंग वॉटर. जेव्हा पोरिंग वॉटर म्हणजे वॉटर टाकणे आपण बंद केलं तेव्हा हिलॉक मधला कुठला एरिया ड्राय झाला होता ते तुम्हाला ऑब्झर्व करायचंय. नेक्स्ट आहे हाऊ लॉंग डिड द हिलॉक टेक टू ड्राय. किती वेळ लागलेला आहे हिलॉकला ड्राय होण्यासाठी ते तुम्हाला बघायचं. नेक्स्ट आहे विच पार्ट ऑफ द हिलॉक ड्राईड क्विकली. सो स्टुडंट्स इथे तुम्हाला बघायचं की कुठला पार्ट हिलॉक मधला कुठला पार्ट सर्वात आधी ड्राय झालेला आहे ते तुम्हाला बघायचे. विच पार्ट टूक लॉंगर टू ड्राय. आणि कुठल्या पार्टला ड्राय होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागलेला आहे ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे. नेक्स्ट आहे वाय डिड इट टेक लॉंगर टू ड्राय. आणि त्यांनी काय इतकं वेळ घेतलेला आहे की तो वाला एरिया ड्राय होण्यासाठी. सो या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर तुम्हाला इथे भेटतील बघा. You will realize that some rainwater flows away over the ground. तुम्ही रिअलाइज केलं असेल की जेव्हा काही रेन वॉटर आहे तो काय होतोय ग्राउंड वरून वाहून चालला जातो. सम वॉटर सिप्स इन टू द ग्राउंड. काही जो वॉटर आहे तो ग्राउंड मध्ये म्हणजे जमिनीच्या आतमध्ये सिप केला जातो, ऍब्झॉर्ब केला जातो, शोषून घेतला जातं. ऑल द वॉटर वी गेट कम्स फ्रॉम द रेन. जेवढं पण वॉटर आपल्याला रेन पासून मिळतं. द रेनी सीझन लास्ट फॉर 3 or 4 months अलॉंग विथ अस. ऑल लिव्हिंग थिंग्स यूज दिस वॉटर ऑल इयर अराउंड. सो आपण जे आहोत किंवा सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत ते सगळे काय करत असतात वॉटरचं यूज करतात. कारण वॉटर ही आपली बेसिक नीड आहे आणि आपल्याला फक्त रेनी सीझन मध्ये 3 ते 4 महिनेच आपल्याला पाणी हे पावसाच्या पाण्यामुळे आपल्याला पाणी हे भेटत असतं. नंतर बघा इफ वी डू नॉट स्टोर वॉटर वी विल नॉट हॅव इनफ वॉटर फॉर अवर नीड्स. दॅट इज वाय वी हॅव टू सेव्ह वॉटर. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे जर आपण वॉटर स्टोर केलं नाही आपण आपल्याला जर आपली नीड्स आपल्याला पूर्ण करायची असेल पुरेशी जी नीड्स आहे ती पूर्ण करायची असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे वी हॅव टू सेव्ह वॉटर. आपल्याला वॉटर हे वाचवायला पाहिजे. Water must be used economically. In this lesson we will see different ways of storing water. Economically पण वॉटर यूज केल्या जाते म्हणजे फॅक्टरीज मध्ये पण वॉटरचा उपयोग करून मॅन्युफॅक्चरिंग हे होत असते. तर बघा इथे आपण बघणार आहोत की स्टोरिंग वॉटर कुठले कुठले होते. ओल्ड वॉटर स्टोर्स म्हणजे आधी जुन्या काळामध्ये कशा पद्धतीने वॉटर स्टोर केल्या जात होतं.
In the olden days, several methods of storing water were used in our state. Nowadays, these old water stores are rarely used. However, their remains can be seen in all places. Some of them are very beautiful. Water in some of these stores never get depleted. आता काही जे ओल्डन मेथड्स आहेत जे वॉटर स्टोअर करण्यासाठी आपण यूज करत होतो ते आता आपण काही ठिकाणी वापरण्यात येत आहे आणि काही ठिकाणी फक्त त्याची रिमेन्स म्हणजे त्याचे अवशेष म्हणू शकतो किंवा त्याच्या काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात पण ते आता आपण वापरत नाही. तर आता बघा फर्स्ट आहे वेल्स. सम रेन वॉटर सीप्स इनटू द ग्राउंड. वेल्स आर डग टू ऑब्टेन दिस वॉटर. आपण आधीच बघितलं होतं की काही वॉटर फ्लो म्हणजे वाहून जातो तर काही वॉटर ग्राउंड काय करत असते सिप करून घेते. तर तो जो ग्राउंड वॉटर आहे ते वेलमुळे वेलला म्हणजे विहीर खोदून काय केलं जाते त्याच्यातून पाणी हे घेतलं जातं. पण आता वेल आपल्याला जास्त दिसत नाही कारण वेलसाठी खूप जास्त जागा लागते, विहिरींसाठी खूप जास्त जागा लागते आणि जनरली आता जागेची कमतरता असल्यामुळे वेल हे काय होत चाललेले मागे पडत चाललेले आहे. नेक्स्ट आहे वॉटर टँक्स इन फोर्ट्स. आता फोर्ट्स मध्ये काय असायचं वॉटर टँक्स बांधायचे. इथे बघा अ टँक ऑन फोर्ट शिवनेरी. शिवनेरी फोर्ट वर बांधण्यात आलेला टँक तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता. People lived on the hill forts in the past. They also needed water. The forts had reservoirs and tanks dug into the stone. आता जुन्या काळामध्ये फोर्ट्सवर सुद्धा लोक राहायची, हिल्सवर लोक राहायची, मग त्यांना सुद्धा पाण्याची गरज असायची आणि त्यामुळे असे रिझर्वायर्स आणि टँक हे फोर्टवर बांधल्या जायचे आणि हे कशापासून बनवल्या जायचे तर स्टोननी. नेक्स्ट आहे ड्रॉ वेल्स ज्याला आद म्हटलेलं आहे. इन द पास्ट ड्रॉ वेल्स वर डग टू गेट ड्रिंकिंग वॉटर. ड्रॉ वेल का खोदल्या जायची कारण ड्रिंकिंग वॉटर त्यांना पाहिजे होतं कारण तेव्हा टॅप वॉटर हे इंट्रोड्यूस केलं नव्हतं म्हणून जे पण वॉटर असायचं ते ग्राउंड वॉटरच लोक प्यायचे. They were small wells from which water was drawn using a small pot tied to a rope. म्हणजे एक स्मॉल पॉट म्हणजे असं बकेट असेल किंवा एखादी कळशी असेल त्या कळशीला रोप दोरी बांधल्या जायची आणि ती दोरी ह्या व्हील्सच्या थ्रू कुठे टाकल्या जायची विहिरीच्या आतमध्ये टाकून बाहेर हे पाणी काढलं जायचं. त्याला पोहरा असं म्हणायचं. पोहरा गावामध्ये आता पण पोहरा म्हणतात त्याला. अत्पडी इन अ सांगली डिस्ट्रिक्ट हॅड अ ड्रॉ वेल इन एव्हरी वाडा. अत्पडी गाव आहे जे सांगली जिल्ह्यामध्ये येते. आता पण तिथे सगळ्या वाड्यांमध्ये ड्रॉ वेल लोकांना बघायला भेटतं. The draw wells had water all year round. When the tap water system was introduced, the draw wells went out of use. When many were sealed, now there are very few left in Atpadi. This can be seen in many villages. जेव्हा लोकांकडे टॅप वॉटर इंट्रोड्यूस केलं होतं, टॅप वॉटर म्हणजे नळाचं पाणी, त्यानंतर ड्रॉ वेल्स काय केले होते ते लोकांनी यूज करणं बंद करून दिलं आणि त्यानंतर भरपूर ड्रॉ वेल्स काय करण्यात आले सील करण्यात आले, बंद करण्यात आले आणि त्याच्यामुळे आता पण काही अतपडी गावामध्ये काही ड्रॉ वेल्स तुम्हाला बघायला मिळतील. नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिव्हर अँड बर्न्स. आता बघा हे बंड आहे अ बंड ऑन रिव्हर. अर्थन ऑर मॅसनरी बर्न्स वर बिल्ड अक्रॉस रिव्हर्स टू स्टोअर देअर वॉटर. तर अशा पद्धतीने अर्थन म्हणजे मातीची जी धरणं असायची ती बांधल्या जायची रिव्हरवरती जेणेकरून वॉटर स्टोअर करता येईल म्हणून. नेक्स्ट आहे ओल्ड रिझर्वायर्स. Reservoirs were built in areas of low rainfall or in areas without a major river. Most of the reservoirs were built using stone and mortar. तर हे बघा जे ओल्ड रिझर्वायर होतं पाणी स्टोअर करण्यासाठी ते अशा ठिकाणी बांधलं जायचं जिथे खूप जास्त कमी जिथे ड्रॉट आहे म्हणजे दुष्काळ आहे त्या ठिकाणी बांधलं जायचं जिथे खूप कमी रेनफॉल होतो अशा ठिकाणी बांधल्या जातात. तर इथे एक्झाम्पल दिलेलं आहे अ टँक इन औरंगाबाद सिटी, अ टँक ॲट चांदवड इन नाशिक डिस्ट्रिक्ट. तर हे जे आहे ते बांधण्यात कशाने यायचं स्टोनमुळे बांधलं स्टोनचं यूज करून ते ओल्ड रिझर्वायर्स हे बांधण्यात येत होते. नेक्स्ट आहे ओल्ड टँक्स ज्याला हौद म्हणतात. Earlier tanks were used to store water. Some large cities still have these old tanks. Some of them are still in use. तर काय सांगितलं आहे की अर्लियर म्हणजे जुन्या काळामध्ये टँक्स काय व्हायचे वॉटर स्टोअर करण्यासाठी यूज केल्या जायचे जसं अ टँक इन औरंगाबाद सिटी. तर हे यूज केल्या जायचे आणि आता पण ते काय होते स्टील इन यूज म्हणजे आता पण ते यूज मध्ये आहे.
फाइंड आउट इफ युअर लोकॅलिटी हॅज सच ओल्ड वॉटर स्टोरेज सिस्टम. आता तुम्ही जिथे राहत आहात तिथे जर तुम्हाला असं काही सापडत असेल किंवा भेटलं तर तुम्ही ते नोट डाऊन करा. What's the solution? Sauni and Ameya get tap water in their house. As a result, the water from the draw well, which had been used since the old days, is not used any longer. Because of this, grandmother is upset. Suggest how Sauni and Ameya can use the draw well water for purposes other than drinking. So Sauni आणि अमेया they introduce त्यांनी काय त्यांच्याकडे आता टॅप वॉटर आहे, ठीक आहे. ॲज अ रिझल्ट ते काय करत आहेत, मग ते टॅप वॉटर यूज करायला लागलेले आहे आणि जे ग्राउंड वॉटर होतं जसं वेल ड्रॉ वेल आहे ते आता अजिबात त्यांच्याकडे यूज केल्या जात नाही. मग त्या पाण्याचं ते काय यूज करू शकतात, जर ते पाणी पिऊ शकत नाही ड्रॉ वेलचं कारण ते टॅप वॉटरचं पाणी पित आहेत, तर मग ते त्या पाण्याचं काय करतील असं तुम्हाला त्यांना सजेशन द्यायचं. ते पाणी ते बाहेरच्या कामासाठी बाहेरच्या गोष्टींसाठी यूज करू शकतात, जसं झाडांना पाणी घालणे, अंघोळीसाठी, बाथ घेण्यासाठी, परत भांडी धुण्यासाठी, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी ते ड्रॉ वेलचं वॉटर दे कॅन यूज. नेक्स्ट आहे रिसेंट सिस्टम्स. रिसेंट सिस्टम्स म्हणजे आता आपण ज्या गोष्टी वापरतो वॉटर स्टोअर करण्यासाठी. फर्स्ट आहे डॅम्स. The most important of all recent water storages is the dam. Dams made it possible to store huge quantities of water. Huge quantities of water जेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात वॉटर स्टोअर करण्यासाठी काय बांधल्या जातात, डॅम बांधल्या जातात. नाहीतर नदीचं जे पाणी आहे ते सहजच काय होऊन जाणार, वाहून जाणार. जेवढं पण रेनिंग वॉटर आहे जर आपण त्याला स्टोअर करून ठेवलं नाही तर ते कसं होणार, वाहून जाणार.
सो डॅममुळे काय व्हायला लागलं ॲज अ रिझल्ट मोर लँड वॉज ब्रॉट अंडर कल्टिवेशन सिटीज बिगॅन टू ग्रो. जास्तीत जास्त जमीन हे काय करण्यात आली कल्टिवेशन म्हणजे जास्तीत जास्त जमिनीवर झाडं लावण्यात आली. शेती करता येऊ शकते किंवा करण्यात येऊ लागली. त्याचप्रमाणे सिटीज बिगॅन टू ग्रो शहरे वाढू लागली. इट बिकेम पॉसिबल टू सेट अप फॅक्टरीज अँड जनरेट इलेक्ट्रिसिटी. पाण्यावरून इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जाते. त्याचप्रमाणे फॅक्टरीज पण सेटअप करण्यात आले. महाराष्ट्र हॅज अ सेव्हरल लार्ज डॅम्स सच ॲज अ जायकवाडी, कोयना, उजनी अँड एलदरी. हे जे आहेत महाराष्ट्रामधले जे डॅम्स आहेत जायकवाडी, कोयना, उजनी आणि एलदरी हे जे 4 डॅम्स आहे याच्यामध्ये लार्ज क्वांटिटीमध्ये काय होत असते इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जाते. फाइंड आउट एक्झॅक्टली वेअर these डॅम्स आर लोकेटेड ऑन द फिजिकल मॅप गिवन इन द युअर टेक्स्टबुक. तुम्हाला हे शोधायचे की कुठे हे डॅम्स आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये डॅम्स येतात ते तुम्हाला शोधायचं टेक्स्टबुकमध्ये. मॅप दिलेला आहे. बोरवेल्स. Earlier wells were dug to reach the water under the ground, but it was not possible to draw seep-seated groundwater. आधीचे लोक काय पॉसिबल होतं की जेवढं ग्राउंड वॉटर आहे ते कशामुळे आपल्याला भेटायचं विहिरीतून भेटायचं. पण आता जसं आपण बघतो की पॉप्युलेशन वाढत आहे त्यामुळे तो वॉटर सुद्धा लोकांना पुरत नाहीये ग्राउंड वॉटर. मग इलेक्ट्रिक पंप्स थ्रू जितकं आतमध्ये जितकं डीपर जाता येईल तितकं ते इलेक्ट्रिक पंप्स थ्रू बोरवेल मधून काय करण्यात येत होतं वॉटर बाहेर काढण्यात येत होतं. दीज वेल्स आर व्हेरी डीप बट व्हेरी नॅरो. याला ज्या इलेक्ट्रिक पाईप्स आहेत त्या पंप थ्रू जेव्हा वॉटर बाहेर काढण्यात येतात हे जे वेल्स असतात ते कसे असतात छोट्या असतात पण ते जास्तीत जास्त आतमध्ये जाऊ शकतं. नेक्स्ट आहे पानपोई ड्रिंकिंग वॉटर स्टँड. पीपल आउट ऑन द रोड्स नीड वॉटर वेन दे आर थर्स्टी. जेव्हा लोक बाहेर जातात आपण जनरली आपल्यासोबत एक वॉटर बॉटल कॅरी करतो पण मोस्टली लोक वॉटर बॉटल कॅरी करत नाही स्पेशली ग्रामीण भागातले लोक. तर इन सम प्लेसेस बिग क्ले जार्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर आर केप्ट फॉर द यूज ऑफ सच पीपल. मग अशा लोकांसाठी जे वॉटर बॉटल कॅरी करत नाहीत तशा लोकांसाठी अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या मातीचे जे जार्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर फिल करून ठेवलेल्या असतात. These water is offered free of charge. हे जे वॉटर आहे ते फ्री ऑफ चार्ज असतं म्हणजे तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागत नाही. दिस इज नोन ॲज अ पानपोई. याला पानपोई असं म्हणतात. पानपोईज आर सेटअप बाय इंडिव्हिज्युअल्स ऑर इन्स्टिट्यूशन्स. पानपोई हे कोण सेटअप करतं इंडिव्हिज्युअली पण सेटअप केल्या जाते किंवा एखादं इन्स्टिट्यूशन संस्थेमार्फत सुद्धा सेटअप केल्या जातं. पानपोईज आर व्हेरी युजफुल स्पेशली इन समर. पानपोईचा जास्तीत जास्त उपयोग कोणत्या सीझनमध्ये होतो तर समर सीझनमध्ये होत असतं कारण तेव्हा आपल्याला जास्त तहानही लागत असते. तर हे झालं आपलं लेसन स्टोरेज ऑफ वॉटर. जर तुम्हाला हा लेसन आवडला असेल किंवा समजलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार स्टुडंट तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.